नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात मित्रांनो हा प्रश्न पडला असेल की बरेच दिवस झाले पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये मेगा भरतीची चर्चा होते, त्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीची चर्चा होते। पण नेमकी मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरती कधी होणार आणि नेमकी याची जाहिरात कधी येणार आणि चर्चांना त्यावेळेस ऊत यायला सुरुवात होतो मित्रांनो। पण या ठिकाणी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचं हे पत्र आहे आणि या ठिकाणाहून आपल्या बऱ्याच काही मनात जे काही प्रश्न शंका होते की पोलीस भरतीबाबत ते दूर या ठिकाणी होतील आणि पोलीस भरतीची एकूण प्रक्रिया कशी राबवली जाईल, जाहिरात कधी येईल, या सर्व गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। तर आपण मित्रांनो सविस्तररित्या हे पत्र या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी अति तात्काळ असं हे पत्र आहे मित्रांनो आणि पोलीस महासंचालक जे आहेत, अप्पर पोलीस महासंचालक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य, त्यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना हे पत्र पाठवलेलं आहे। पहा काय आहे, तर विषय काय आहे पहा, सामाजिक आणि शैक्षणिक मागास SC-BC वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळ सेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली व पदांची गणना करणे बाबत। आणि या ठिकाणी मित्रांनो आपण जर पाहताल तर उपरोक्त संदर्भ व विषयास अनुसरून सादर करण्यात येते की संदर्भातील दिनांक 5 डिसेंबर 2018च्या शासन निर्णयास अनुसरून कार्यवाही करून पोलीस शिपाई भरती 2019 साठी उपलब्ध होणाऱ्या पदांची माहिती घटक प्रमुखांकडून या कार्यालयाच्या दिनांकास 6 डिसेंबर 2018च्या परिपत्रकीय ज्ञापनाद्वारे मागवण्यात आलेली आहे आणि सदर प्रकरणी पोलीस आयुक्त अमरावती शहर, सोलापूर शहर आणि पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद ग्रामीण, अमरावती ग्रामीण यांच्या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त होणारी पोलीस शिपायाची पदे आंतरजिल्हा बदलीवर येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीने भरण्यात येणार असल्याने सन 2019ची पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया न राबवण्याची परवानगी मिळण्याबाबत विनंती केलेली होती, म्हणजे या जिल्ह्यांमध्ये केलेली होती। पण नंतर काय झालं मित्रांनो पहा, पोलीस अधीक्षक नांदेड, लातूर आणि समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना, गट क्रमांक 11 नवी मुंबई व गट क्रमांक 16 कोल्हापूर यांनी सन 2019 मध्ये पोलीस शिपायांची रिक्त होणारी पदे निरंक असल्याचं कळवलं होतं। नंतर पहा, सदर प्रकरणी सादर करण्यात येते की पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवर भरती वर्षात रिक्त होणारी पोलीस शिपायांची पदे आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या उमेदवारांच्या बदलीने भरायची आहेत की सेवा प्रवेश नियमांमधील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवून भरायची आहेत, याबाबत नियुक्ती प्राधिकारी या नात्याने संबंधित घटक प्रमुखांनी निर्णय घेणे आवश्यक आहे। त्यामुळे वर नमूद पोलीस घटक प्रमुखांना त्यांच्या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त होणारी पोलीस शिपायांची पदे आंतरजिल्हा बदलीने भरायची असल्यास त्याबाबतची योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याबाबत व सन 2019 मध्ये पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविणार आहेत किंवा कसे याबाबत स्पष्टपणे कळविण्याबाबत आपल्या कार्यालयातून सूचना द्याव्यात अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे। आणि या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक या ठिकाणी संजय सक्सेना यांचं हे मित्रांनो पत्र आहे आणि हे जवळपास सर्वच ठिकाणी सर्व जिल्ह्यांना हे पाठवण्यात आलेलं आहे मित्रांनो की नवीन SC-BC मराठा आरक्षणानुसार लवकरात लवकर बिंदू नामावली तयार करायला सांगितण्यात आलेलं आहे मित्रांनो। आणि अगोदरच माहिती आहे आपल्याला की अगोदरच एक पत्र आलं होतं आणि त्या पत्रामध्ये क्लिअरली स्पष्ट केलं होतं की मार्चच्या अगोदर म्हणजे 1 मार्चच्या अगोदर संपूर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी। त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात जाहिरात येणार आहे, कधी पण जाहिरात का येणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पोलीस भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही 1 मार्चच्या अगोदर पूर्ण होणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही तुमचा जी फिजिकल आहे तुमची तयारी, त्याचप्रमाणे लेखी परीक्षेची तयारी आहे ती चालू ठेवा मित्रांनो। जाहिरात लवकरच येणार आहे आणि ह्या पत्रावरून सुद्धा तुम्हाला कळेल की पोलीस भरतीची जाहिरात आणि त्याची जी पुढची जी प्रक्रिया आहे ती खूप फास्ट वेगात व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि जाहिरात नक्कीच लवकरात लवकर येणार आहे। आपल्या मनात शंका, प्रश्न, मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी मेगा भरतीच्या तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।